अहिल्यानगरमधील भव्य रक्तदान शिबिराचा हा थोडक्यात आढावा. खरं तर गरजू रुग्णांना ऐनवेळी रक्त मिळावं यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेनं बलिदान मास म्हणजेच बलिदानाच्या स्मरणार्थ पाळल्या जाणाऱ्या महिन्याचं औचित्य साधून एक अतिशय महत्त्वाचं असं रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. पहिल्या या शिबिराची सुरुवात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते अगदी उत्साहात झाली. दुसरे म्हणजे या उपक्रमात आपला तरुण वर्ग आणि महिलांनी अगदी उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी आमदार जगताप यांनी रक्तदान हेच श्रेष्ठ जीवनदान हा अगदी मोलाचा संदेश दिला. जय श्रीराम. हर हर महादेव. हर हर महादेव. श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. रक्तदान हेच श्रेष्ठ जीवनदान असा एक मोलाचा संदेश देत अहिल्यानगर ब्लड बँकेच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं रक्तसंकलन अतिशय सुरक्षितपणे पार पडलं. दुसरे, या उपक्रमाला नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद खरोखरच कमालीचा होता. तुम्हाला सांगतो, तरुण, महिला आणि सर्वसामान्य नागरिक अगदी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने पुढे आले. आणि अर्थातच स्थानिक कार्यकर्ते तसंच पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीमुळेच हे शिबिर एवढे यशस्वी होऊ शकलं. बापू ठांगे यांनी आपल्या प्रत्येकाने अशा सत्कार्यात पुढे यायलाच हवं असं मनापासून आवाहन केलं. नूतन नगरसेवक सागरभाऊ मुर्तडकर तसंच इतर कार्यकर्त्यांचं याला खूप मोठं आणि विशेष सहकार्य लाभलं. हा संपूर्ण उपक्रम म्हणजे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आपल्यासारख्या सामान्य नागरिकांच्या भक्कम एकजुटीचं आणि सामूहिक प्रयत्नांचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि दुसरं म्हणजे यामागील माणसांची मेहनत. तुम्हाला सांगतो, संस्थेच्या धारकऱ्यांनी म्हणजेच त्यांच्या समर्पित कार्यकर्त्यांनी या कार्यासाठी अक्षरशः रात्रंदिवस एक केलाय. या मोहिमेत प्रामुख्यानं भैया काशीद, अनिकेत गायकवाड आणि रवी परदेशी यांनी अत्यंत मोलाचे परिश्रम घेतले. त्यांना गोरक्षनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री नाना आठरे आणि वकील श्री गोरख तांदळे यांचं अगदी भक्कम पाठबळ मिळालं. शिवाय मयूर मॅड, अजिंक्य गायकवाड, भारत शिंदे आणि भारत थोरात यांनीही या यशात आपला खूप मोठा वाटा उचललाय. थोडक्यात सांगायचं तर सामूहिक बांधिलकी आणि धारकऱ्यांच्या याच अथक परिश्रमातून समाजाच्या भल्यासाठी केलेलं हे भव्य कार्य आज यशस्वीरित्या पार पडलं आहे. शेवटी या शिबिराचं मला सर्वात वेगळं आणि लक्षवेधी वाटलेलं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केलेला रक्तदात्यांचा सन्मान. इथे रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भेट म्हणून चक्क शिवचरित्र आणि रामरक्षा देण्यात आली, जे खरोखरच एक खूप अनोखं आणि प्रेरणादायी असं पाऊल होतं. थोडक्यात सांगायचं तर बलिदान मासच्या निमित्ताने अहिल्यानगरमध्ये झालेल्या या शिबिराने केवळ रक्तसंकलनच केलं नाही, तर समाजासमोर एक खरंच उत्तम असा आदर्श निर्माण केला आहे.